सीकेपी कला संगम हा कार्यक्रम आयोजित करताना मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती की ज्ञातीचा समन्वय गाठणं आणि ज्ञातीमध्ये एकोपा निर्माण करणं. पण ह्या दोन्ही गोष्टी साध्य करताना अजून दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या की आपल्याला परंपरा पण जपायची होती आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे परंपरा आणि नाविन्य जपत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि ह्यामधून सर्व सीकेपी कलाकार, जेवढे सीकेपी कलाकार आहेत त्यांचं सगळ्यांना आम्ही एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला. हेतू हा एकच आहे की सीकेपी ज्ञातीने एकत्र येणं, एकत्रित राहणं आणि सीकेपी ज्ञातीची जी परंपरा आहे, सगळ्या गोष्टी रूढी ज्या आहेत ह्या वेळच्या वेळेला व्यवस्थित छानपैकी त्याचं आयोजन आणि प्रयोजन झालं पाहिजे, हाच एक हेतू होता. कार्यक्रम सुंदर झाला. जेवढी लोक उपस्थित होती, जेवढी लोक आली नाहीत, किंबहुना त्यांची येण्याची इच्छा होती परंतु काही घरगुती कारणामुळे येऊ शकले नाहीत, अशा सर्वांचे आम्हाला फोन आले. उपस्थितीच्या पेक्षाही 25-30% लोकांचा जास्तच प्रतिसाद आम्हाला आला की कार्यक्रम खूप छान झाला असं ऐकलं. पुन्हा असा कार्यक्रम आयोजित झाला तर आम्ही नक्कीच वेळात वेळ काढून नक्की येऊ. हा कार्यक्रम 15 वर्षांनी एकदा करू नका तर दरवर्षी करा असं काही लोकांची मतं आहेत. परंतु शेवटी हा खेळ आर्थिक आणि सगळ्याच गोष्टी आहे, मॅनपॉवर आहेत, सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अगदी दरवर्षी नाही पण आमचा नक्कीच प्रयत्न असेल की 4 ते 5 वर्षांनी अशा पद्धतीने हा कार्यक्रम होईल. सो थँक्यू व्हेरी मच. आम्हाला जे कॉपरेशन दिलं सीकेपी संपूर्ण ज्ञातीने आणि या नातीला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणून लाभलेले सुरेश गुप्ते सर, माजी न्यायाधीश, स्वागताध्यक्ष अजित तामाणे, गिरीशजी मथुरे, या सगळ्यांचे मी इथे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्व कलाकारांचे, सर्व टीमचे मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे 120% रिझल्ट लागलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.